सुरेश धस यांनी मुंडेंवर 300 कोटींचा आरोप केला तर अंजली दमानी यांनी 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलाय। कॅबिनेटची मंजुरी नसतानाही मंजुरी असल्याचं दाखवून जीआरद्वारे घोटाळा केला असं अंजली दमानी यांचं म्हणणं आहे। तर मुंडेंनी आरोप फेटाळत दमानी यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे। पाहूया। जीआर काढून थेट ते पैसे देण्याचे निर्देश सुद्धा त्या पत्रात लिहिलेले आहेत। कुठल्याही प्रकारे कोणाचीही मंत्रिमंडळाची ना 23 तारखेला मंजुरी होती ना 30 तारखेला मंजुरी होती। मंत्रिमंडळात जो निर्णयात झाला नाही तो निर्णय झाल्याचं सांगून सरकारी आदेश काढत मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात 200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप दमानी यांनी केला। 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरला कॅबिनेटची बैठक झाली। यात कृषी विभागाशी संबंधित जे निर्णय झाले नाहीत त्याचा आदेश मुंडेंनी काढला असं दमानी यांचं म्हणणं आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200 कोटींच्या निधीचा उल्लेख नसताना रक्कम आजच जारी करण्याचे निर्देश मुंडेंना पत्राद्वारे दिले। त्या पत्रावर तारीखही नाही असा आरोप दमानी यांचा आहे। नाही, एकतर धनंजय मुंडे यांचं जे पत्र होतं त्याला तारीखच नाहीये आणि त्याच्यात असं सांगण्यात आलंय की बाबा आपल्याला 23 तारखेला आणि 30 तारखेला मंत्रिमंडळाच्या याच्यातनं साफ डायरेक्शन झाले आहेत आणि मंजुरी मिळाली आहे आणि या मंजुरीच्या आधारे आता आपल्याला जीआर काढून थेट ते पैसे देण्याचे निर्देश सुद्धा त्या पत्रात लिहिलेले आहेत। गंमत म्हणजे या पत्रावर तारीख नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणाचीही मंत्रिमंडळाची ना 23 तारखेला मंजुरी होती ना 30 तारखेला मंजुरी होती। दमानी यांच्या या आरोपांनंतर तात्काळ ट्विट करत धनंजय मुंडे यांनी आरोप फेटाळलेत आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेनंतरच पुढील कारवाई झाल्याचं म्हटलंय। अंजली दमानी यांचे आरोप संपूर्णपणे चुकीचे, खोटे आणि केवळ बदनामीच्या हेतून प्रेरित आहेत। मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी 23 सप्टेंबर 2024ला मंत्रिमंडळाचं इतिवृत्त निर्गमित केलंय, ज्यात कृषी विभागाच्या खरेदीला मान्यता दिली आहे। ज्याला दमानिया तारीख नसलेलं सहीचं पत्र म्हणतायत ते कृषी मंत्री म्हणून सचिवांना निर्गमित केलेलं टिपण आहे। टिपणावर तारीख टाकण्याचा प्रघात नाही। दमानी यांनी नेहमीप्रमाणे मीडिया ट्रायलसाठी आरोप केलेत। बदनामीकारक बाबींसाठी दमानी यांविरोधात फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दमानी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांकडे मुंडेंवर कारवाईची मागणी केली आहे। अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी, कारण हे खोटे निर्णय दाखवून मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय असं सांगून जर जीआर काढला असेल तर हे ॲब्सोल्यूट खोटं आहे। मला वाटतं राजीनाम्याची मागणी लोकशाहीत प्रत्येक जण करत असतो, आरोप करत असतो, परंतु आरोपाची सिद्धता झाल्यावरच त्यावर कारवाई त्या ठिकाणी होत असते। आता तरी सध्या त्यांचा आरोप आहे, संबंधित यंत्रणांना त्यांनी आरोपाच्या संबंधित पुरावे द्यावे, निश्चितच त्या यंत्रणा लक्ष घालतील। अंजली दमानिया पुरावे असल्याशिवाय बोलत नाहीत असा आमचा समज आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि मुंडेवर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे। दमानी यांच्या आरोपांना ट्विट किंवा पत्रक काढूनच धनंजय मुंडे उत्तर देतात, ते माध्यमांसमोर आलेले नाहीत। त्यावरही धनंजय मुंडे यांनी आजाराचा खुलासा केलाय। बेल्स पाल्सी आजार झाला असून रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचं मुंडेंनी सांगितलंय। 15 दिवसांपूर्वीच दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली। त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालं। त्या आजारामुळे मला 2 मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही असं धनंजय मुंडेंनी सांगितलंय। त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक आणि जनता दरबाराला मला उपस्थित राहता आलं नाही। लवकरच आजारावर मात करून जनसेवेच्या कामात रुजू होणार। बेल्स पाल्सी आजारात चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होतो किंवा अंशतः पक्षाघात होतो। बेल्स पाल्सीमुळे पापणी नीट बंद होऊ शकत नाही। योग्य औषधोपचार केल्यास 2 ते 3 महिन्यांनंतर आजार बरा होतो। यावर दमानिया यांनी पुन्हा ट्विट करत लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या। धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी झाल्याचं कळलं, कुणालाच कधी आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा। हा स्नायूंचा आजार आहे, ते लवकर म्हणजे 4 आठवड्यात ठीक होतीलच। माझी लढाई त्यांच्या वृत्तीविरोधात आहे, त्यांच्या दहशतीविरोधात आहे, त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आहे, ती चालू राहीलच, पण त्यांना तब्येतीसाठी शुभेच्छा।
एकीकडे घोटाळ्यांच्या आरोपावरून दमानिया मुंडेंना घेरतायत, दुसरीकडे करुणा मुंडेंनीही अधिवेशनाआधी मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिली असून धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करण्याची मागणी करुणा मुंडेंनी केली आहे. 100% 3 तारीखपासून अधिवेशन आहे, त्या दिवशीपासून मी स्वतः आणि असे आणखीन खूप काही लोक आहे ज्यांची जमीन हिसकून घेतलेली आहे. पुण्यामध्ये, अंबेजोगाईमध्ये असे खूप काही लोक आहे ज्यांची कंप्लेंट माझ्याकडे आलेली आहे, व्हॉइस रेकॉर्डिंगसुद्धा आलेली आहे. आणि जे जातपातच्या म्हणताय की जातीपातीच्या, ते स्वतःचे समाजावरती कित्ता अन्याय केलेला आहे. माझ्याकडे सगळे पुरावे आहे. त्याच्यासाठी हे सगळे पुरावे घेऊन मी आज देवेंद्र फडणवीस साहेबांचे वेळ मागितली होती, त्यांनी दिली नाही. तो आत्ता मी 3 तारखेपासून उपोषणावर बसणार आहे आणि सगळे जे आहे पुरावे मीडियावरती टाकणार आहे. कुठे बसणार आहात तुम्ही उपोषणाला? बहुतेक आझाद मैदानवरती. दमानियांच्या आरोपांना कागदपत्राद्वारेच प्रत्युत्तर धनंजय मुंडे देत आहेत. पण त्याचवेळी करुणा मुंडेंनीही आमदारकी रद्द करण्यासाठी उपोषणाचं अस्त्र उगारण्याचा इशारा दिलाय. गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.